आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर्सचे टाइप्स पाहिले तीन. कुठले तर झिरो वेक्टर, युनिट वेक्टर, को इनिशियल आणि को टर्मिनल वेक्टर्स. तर आज आपण आता इक्वल वेक्टर्स पाहणार आहोत. पुढचं डेफिनेशन त्याचं. इक्वल वेक्टर्स म्हणजे टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर सेम. टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे कुठल्याही दोन वेक्टरचं जर मॅग्निट्यूड आणि त्यांचं डायरेक्शन दोन्ही सारखे असतील तर त्या दोन्ही वेक्टर्सना आपण इक्वल वेक्टर्स असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण. इथं मी घेते वेक्टर ए बार आणि हा मी घेते वेक्टर सी बार. सपोज ह्या दोन्हीचं 5 सेंटीमीटर इतकंच लेंथ आहे असं समजूयात. तर इथं मॉड ए बार इक्वल टू मॉड सी बार विच इज इक्वल्स टू 5. कारण का तर दोन्हीचं मॅग्निट्यूड सारखं आहे आणि तर दोन्हीचं डायरेक्शन कसं दिसतंय, सारखं दिसतंय. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की ए बार इक्वल टू सी बार. टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल वेक्टर्स इफ देअर मॅग्निट्यूड अँड देअर डायरेक्शन आर सेम, देन वी कॅन से दीज टू वेक्टर्स आर इक्वल वेक्टर्स. ओके, या पद्धतीनं ते दोन्ही वेक्टर तुम्ही इक्वल दाखवू शकता. सपोज हे दोन वेक्टर असे आहेत. हा ए बार आहे आणि सपोज हा मी घेते डी बार आणि दोन्हीचं मॅग्निट्यूड सपोज इथं मी घेते एक 3 सेंटीमीटर आणि इथंही घेऊया 3 सेंटीमीटर. पण जर तुम्ही इथं लक्षात घेतलात तर ए बारचं डायरेक्शन टू द राईट आहे, लेफ्टकडून राईटकडे जातो आहे. आणि डी बारचं डायरेक्शन कसं आहे, टू द लेफ्ट आहे, म्हणजे राईटकडून तो लेफ्टकडे जातो आहे. दोन्हीच्या डायरेक्शनमध्ये खूप फरक आहे, अपोजिट आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. मग अशा वेळेस मी या दोन्ही वेक्टर्सना इक्वल वेक्टर म्हणू शकते का? जरी त्यांचं मॅग्निट्यूड सारखं असलं तरी त्यांचं डायरेक्शन हा अपोजिट आहे. म्हणून या दोन वेक्टर्सना आपण इक्वल वेक्टर्स असं म्हणू शकत नाही. ए बार इज नॉट इक्वल टू डी बार बिकॉज दे पजेसेस डिफरंट डायरेक्शन. इथं दोन्हीचे वेगवेगळे डायरेक्शन्स आहेत, म्हणून त्यांना आपण इक्वल वेक्टर्स असं म्हणू शकत नाही. पुढचं बघूयात आपण. निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. सपोज आपण एक लाईन ड्रॉ करतोय. इथे एक सेगमेंट घेते मी पी क्यू. हा पी क्यू बार झाला. त्याचंच मला जर निगेटिव्ह वेक्टर काढायचा असेल, आता ह्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट आपण नोट डाऊन करूया. तिथं त्याच क्यूपासून पी पर्यंत आपण उलटं, म्हणजे हा पी क्यू जर पी क्यू बार वेक्टर झाला तर हा काय होणार, स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे. आता हा सेगमेंट इकडून इकडे चाललं आहे, मग ह्याचं नावसुद्धा मी आधी क्यू पासून घेतलं पाहिजे. म्हणून क्यू पी बार म्हणजे हा पी क्यू बारचा डायरेक्शन कुठं आहे, टू द राईट आहे. आणि क्यू पी बारचा डायरेक्शन कसं आहे, टू द लेफ्ट आहे. म्हणजे एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या निगेटिव्ह आहे, कारण दोन्हीमध्ये डायरेक्शनमध्ये फरक आहे. तर हा डायरेक्शनमधला फरक आपण त्याच्या निगेटिव्ह साईननं देत असतो. निगेटिव्हचा अर्थ काय, तर हे दोन्ही वेक्टर एकमेकांच्या अपोजिट आहेत असा त्याचा अर्थ होत असतो. जरी या दोघांचे मॅग्निट्यूड सारखे असले तरी त्या दोघांचे डायरेक्शन हे वेगवेगळे आहेत. म्हणजे इथं मॉड पी क्यू बार दोन्हीचं डायरेक्शन सेम आहे, कारण स्टार्टिंग पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट दोन्ही सारखेच आहेत. मॉड पी क्यू बार इक्वल टू मॉडमध्ये मायनस क्यू पी बार. या पद्धतीनं आपण हे घेत असतो. पुढं कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स म्हणजे टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर इफ दे आर पॅरलल टू ईच अदर. टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर इफ दे आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे दोन वेक्टर जर एकमेकांना पॅरलल असतील, आता त्यात लेंथचा काही प्रश्न येत नाही, एक लहान एक मोठा कसाही चालेल, पण दिसायला दोन्ही कसे पाहिजे, एकमेकांना पॅरलल पाहिजेत. म्हणून त्यांना आपण म्हणतो की टू वेक्टर्स आर कोलिनियर वेक्टर्स. दीज टू वेक्टर्स आर सी बार अँड डी बार. सी बार इज पॅरलल टू डी बार, देअरफॉर सी बार अँड डी बार आर कोलिनियर विथ ईच अदर. कोलिनियर विथ ईच अदर. पुढचं बघूयात. फ्री वेक्टर्स. If a vector can be translated anywhere in the space without changing its magnitude and direction, then such a vector is called a free vector. फ्री वेक्टर म्हणजे काय? फ्री वेक्टर म्हणजे
The initial point of a free vector can be taken anywhere in the space keeping magnitude and direction same. सपोज आपण एखादा वेक्टर घेतला, इथं मी घेते ए बार, याचं मॅग्निट्यूड सपोज एक 3 सेंटीमीटर काहीतरी आहे, पण याचं इनिशियल पॉईंट चेंज करून, म्हणजे द इनिशियल पॉईंट ऑफ अ फ्री वेक्टर कॅन बी टेकन एनीवेअर, याचा इनिशियल पॉईंट आता इथे आहे, इथं न घेता मी हाच वेक्टर आता इथं घेतला, इनिशियल पॉईंट बदललं, पण त्याचं डायरेक्शन मी सारखं ठेवते, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये बदल नको आहे, फक्त तो वेक्टर आपण त्या स्पेसमध्ये कुठंही घेऊ शकतो, पण त्याच्या डायरेक्शनमध्ये आणि मॅग्निट्यूडमध्ये बदल न करता जर आपण तो वेक्टर त्याचं पोझिशन बदललं तर त्याला म्हटलं जातं फ्री वेक्टर. सपोज एखादा वेक्टर घेतला मी बी बार, तोच वेक्टर इथं न घेता सपोज मी इथं घेऊ शकते आणि वेक्टरचा डायरेक्शन तोच आहे, तो लेफ्टकडे चालला आहे तर लेफ्टकडेच, त्या पद्धतीनंच आपण त्याचं मूवमेंट दाखवतोय, फक्त त्याचं इनिशियल पॉईंट आपण बदललेला आहे, स्पेसमध्ये कुठंही आपण त्याला मूव करू शकतो विदाउट चेंजिंग इट्स अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. याला म्हटलं जातं फ्री वेक्टर. आता शेवटचा बघूयात लोकलाइज्ड वेक्टर. लोकलाइज्ड वेक्टर बघूयात. फॉर अ वेक्टर ऑफ अ गिवन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, if its initial point is fixed in space, then such a vector is called localized vector. काय म्हणतीये मी? For a vector of a magnitude and direction, if its initial point is fixed, then such a vectors we called as a localized vector. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल घेऊयात, इथं आपल्याला हा इनिशियल पॉईंट आहे, त्याला मी एक नाव देते पी, आणि इथून 2 कार मूव होत आहेत. ओके, इथून 2 कार मूव होत आहेत, याला म्हणते मी कार ए आणि याला म्हणते मी कार बी. ओके, कार एनं त्याचं काही डिस्टन्स पार केलं आणि तो जाऊन इथे थांबला, पण कार बीचं मूवमेंट नाही, तो आहे त्या ठिकाणीच थांबलेला आहे. कार ए डिस्टन्स पार केलेला आहे, तो थोड्या डिस्टन्सवर जाऊन थांबलेला आहे, बी आहे त्याच ठिकाणी आहे. दोन्ही कार इनिशियल पॉईंट पी पासूनच सुरुवात झालेले आहेत, पण कार एनं काहीतरी डिस्टन्स कवर केलं पण बी डिस्टन्स कवर केलेला नाही. इथं दोन्हीचं लोकलायझिंग पॉईंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पीच आहे, म्हणून या कार ए अँड बी या दोन्ही वेक्टरना आपण काय म्हणू शकतो? लोकलाइज्ड वेक्टर. एक्झॅक्टली अपोजिट याचं आहे. इथं त्याचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन जे असेल ते ठीक आहे, पण त्यांच्या दोघांची सुरुवात हे एका सेम पॉईंटनी जर होत असेल, तो मूवमेंट करो अथवा न करो, तर त्या दोन्हीची सुरुवात जर एकाच पॉईंटमधून होत असेल तर त्या दोन्ही वेक्टरना आपण लोकलाइज्ड वेक्टर असं म्हणू शकतो. ओके, आता हा जे शिकवलेलं आहे त्याचे मी फोटोज तुम्हाला डेफिनेशन्सचे ग्रुपवर टाकते, ते बघून तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचे. हे नोट्स खूप महत्त्वाचं आहे. हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. मॅक्झिमम 8 मार्क वेक्टरला असतात ऑप्शनलचे, तर जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. यावरच डिपेंडंट पुढचा लाईन आणि प्लेन हा चॅप्टर आहे. त्यामुळे माझं एकही व्हिडिओ किंवा एकही ऑनलाईन लेक्चर मिस न करता सगळे व्यवस्थित अटेंड करा.